पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अटल निवृत्ती योजनेला आर्थिक वर्ष 30-31 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला। यासोबतच योजनेच्या प्रचार आणि विकासात्मक उपक्रमांसाठी सरकारकडून अर्थसहाय्य वाढवून द्यायलाही मंजुरी देण्यात आली। अटल निवृत्ती योजना 2015 मध्ये सुरू झालेली एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे। यामध्ये 18 ते 40 वयोगटातल्या व्यक्ती सहभागी होऊ शकतात। विकसित भारत दृष्टिकोनातून असंघटित क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सक्षम सामाजिक सुरक्षा उपलब्ध करणं हा यामागचा उद्देश आहे। भारतीय लघु उद्योग विकास बँक सिडबीला 5,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्यही इक्विटीच्या रूपात उपलब्ध करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला। यामुळे MSME क्षेत्रातल्या सुमारे 25 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे। MSME अंतर्गत मिळणारं आर्थिक सहाय्य येत्या 2 वर्षात 1 कोटींपर्यंत पोहोचू शकेल। सध्या ते 75 लाख इतकं आहे। आणि यानंतर